मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे 15व्या वित्त आयोगातून मंजूर 1.5 कोटी रुपयांच्या सभागृहाचा मागमूसच नसल्याने आता केवळ गावापुरता नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। आज 15 एप्रिल रोजी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली। मात्र धक्कादायकरित्या कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही। माहितीच्या अधिकाराखाली वारंवार मागणी करूनही प्रशासनाने माहिती दडवली। अखेर आमदार हरीश पिंपळे यांनी सवालांचा भडीमार करताच हा कागदी घोटाळा उघड झाला। बैठकीत पंचायत समिती, महसूल व बांधकाम विभागाने उघडपणे जबाबदारी झटकत आमचा संबंध नाही अशी बेशरम भूमिका घेतली। हातगावचे सरपंच गैरहजर राहिल्याने संशय अधिकच गडद झाला, तर पोलीस पाटील व तलाठी उपस्थित असूनही ठोस माहिती देण्यात अपयश आले। प्रत्येक विभागाने जीप प्रशासनाकडे बोट दाखवत ढकलाढकली केल्याने कारभारावर काळी छाया पसरली आहे। तलाठी सरपंचांना अंधारात ठेवून कागदोपत्रीत सभागृह उभारल्याचा बनाव रचला गेला का, की 1.5 कोटींचा निधी गिळंकृत करून दुसरीकडे वळवला, असा संतप्त सवाल आता जनतेतून उठत असून हातगावातून पेटलेली ही ठिणगी संपूर्ण जिल्ह्यात आगीसारखी पसरली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सत्य बाहेर येईपर्यंत हा गायब सभागृह घोटाळा प्रशासनाच्या गळ्यातील फास ठरणार अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मूर्तिजापूरवरून संतोष मानेंसह महाराष्ट्र मेल ब्युरो रिपोर्ट।